बायको खुश होऊन नवऱ्याला सांगते. बायको, अहो ऐका ना, उद्या माझी आई येत आहे. नवरा तोंड उतरवून बायकोला बोलला, अगं तुझे पप्पा पण येत आहेत का? बायको, नाही. पण का विचारत आहात? नवरा, काही नाही. आले असते तर मला स्वयंपाकात मदत झाली असती. आजचा सुविचार: दिवाळी येते म्हणून आनंदी आणि परीक्षा येते म्हणून दुःखी होऊ नका. कारण दोन्ही ठिकाणी आपल्याला दिवेच लावायचे आहेत. गुरुजी, बंडू सांग रे, कडधान्य म्हणजे काय? बंडू, शेताच्या कडकडणी जे धान्य उगवतं त्यास कडधान्य म्हणतात. एक हत्ती आणि एक गाढव आभाळाच्या रंगावरून भांडत होते. हत्ती म्हणत होता निळा, तर गाढव म्हणत होता लाल. दोघे निर्णयासाठी जंगलाचा राजा सिंहाकडे गेले. सिंहाने हत्तीला 10 फटक्यांची शिक्षा सुनावली आणि म्हणाला, तू बरोबर असलास तरी हा गाढव आहे हे माहीत असूनही याच्यासोबत वाद घातलास, म्हणून तुला शिक्षा. ह्या वर्षी दिवाळीत फक्त उटणं आणि मोती साबण लावून बाहेर पडा. अभ्यंग स्नानाचं काय ते पाऊस बघून घेईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: मुली फक्त शिंकल्यावरच सॉरी बोलतात. वकील, हत्येच्या रात्री तुमच्या पतीचे अंतिम शब्द. बायको, माझा चष्मा कुठे आहे निलिमा? वकील, मग या ठार मारण्यासारखी काय गोष्ट होती? बायको, माझं नाव मनीषा आहे. एक पार्टी में किसी औरत ने अपने पास खड़ी औरत से पूछा, वह सुंदर लड़की किधर गई जो शरबत बांट रही थी? दूसरी महिला, क्या आपको शरबत की तलाश है? पहली महिला, नहीं, मुझे अपने पति की तलाश है. दुकानातील पाटी, साडी पसंत करण्यासाठी व्हॉट्सॲप, व्हिडिओ कॉल आणि मैत्रिणीचा सल्ला घेणार नाहीत अशा महिलांना खरेदीवर 15% विशेष सूट. नवऱ्याने बायकोला लग्नाच्या 5 वर्षानंतर विचारलं. नवरा, लग्नाला 5 वर्ष झाली, कोणत्या दिवशी जास्त मज्जा आली? बायको घाबरून, मारणार तर नाही ना? नवरा, नाही ग. बायको, ज्या दिवशी तुम्ही गोवा गेले होते आणि घरी कोणीच नव्हते, फक्त मी आणि नौकर होता. नवरा बेशुद्ध.